नमस्कार. मी स्वाती बालुरकर. अक्षरधन समूहातर्फे घेण्यात येणाऱ्या अभिवाचन स्पर्धेसाठी माझी एक लघुकथा ओली सांजवेळ, जी मखमली कवडसा या कथामालिकेतून आहे, ती आपल्यासमोर सादर करते आहे. डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी, या अरुणदात्यांच्या आर्तसुराने माधव आणखीनच भावनिक झाला. ओल्या डोळ्यात तिच्या ओल्या आठवणी. अशाच काही भावनांनी ओतप्रोत भरलेला माधव खिन्न होऊन आरतीच्या फोटोकडे पाहत होता. अरू, तुला किती वेळ होतं ग पावसाचं? बघ ना कसा पाऊस पडतोय आता. 3-4 दिवसांपासून सूर्यदर्शनही नाही. मला मात्र तुझं दर्शनही नशिबी नाही. कशी इतकी दूर निघून गेलीस? वेड्यासारखं भिजायचं, पावसांच्या ठिकाणी जायचं, पावसात कुडकुडत चहा प्यायचा, ते लोणावळ्याला सोबत खाल्लेलं मक्याचं कणीस मी अजूनही विसरलो नाही. खरं सांगू अरू, कधी कधी राग यायचा ग तुझा. माझी चिडचिडसुद्धा व्हायची. इतकं कसं सकारात्मक असू शकतं कोणी? इतकं. तुला कॅन्सर झाल्याचं कळालं तेव्हा पायाखालची जमीन सरकली होती माझ्या. तुला मात्र जगाची धडपड, सगळं काही मनसोक्त करून घ्यायचं. मग ते झेपो की नाही. तुला असं आयुष्य ओरबाडून जगताना पाहिलं की मी तिळतिळ तुटायचो. जाऊयात ना हो, पुन्हा पुढची वर्षीपर्यंत मी असेन नसेन. तुझ्या या वाक्याने प्रत्येक वेळी मी पोखरून निघालो. लोक, मित्र मला वेडा म्हणत राहिले. पत्नीला दवाखान्यात नेण्याऐवजी हिल स्टेशनला का नेतोयस म्हणून. पण काय सांगणार, तुला हे सगळं अनुभवायचं होतं ना. डोंगरावरून ओरडून प्रतिध्वनी ऐकायचा होता. सूर्यास्ताला दोघांनी एकच शाल घेऊन पायी फिरायचं होतं. समुद्रकिनारी ओल्या वाळूत अनवाणी चालायचं होतं. जंगलात दोघंच काहीही न बोलता मुक्यानं चालायचं आणि फक्त निसर्गाचा आवाज ऐकायचा. कसं जगावेगळंच इच्छा ग तुझ्या या. खाणं पिणं, सोनं नाणं, दागिने, कपडे, कशाचं सोस नाही तुला. दुसऱ्या बायकांसारखा शॉपिंगचा देखील नाही. सोस फक्त जगणं आणि निसर्ग अनुभवण्याचा. सोस भरभरून जगण्याचा. मग अचानक गेलीस. तुला दवाखान्यात शेवटचा श्वास नको होता म्हणून डॉक्टरांशी किती भांडलो ग. अक्षरशः घरच्यांशी भांडूनसुद्धा तुझा डिस्चार्ज घेतला होता मी. पावसाळा कधी येणार हो असं विचारलं होतंस तू. 22 मेला भर उन्हाळ्यात. कदाचित त्या ओलेपणात तुला जायचं होतं. तुला शेवटचा श्वास पावसाळ्यात अनुभवायचा होता. मीही वेड्यासारखं म्हणालो, बस अजून 2 दिवस येतोच आहे की पावसाळा. तू खिन्न असलीस. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी अवकाळी वारा आणि पाऊस. गरमीने थापलेल्या त्या धरतीला गारांचा स्पर्श. खिडकीचा पडदा सारून तुला किती वेळ मी पाऊस दाखवला. तुझा हातही बाहेर पकडून ठेवला. तुझ्या हातावर 4 थेंब पडले होते ग पावसाचे. मग 8-10 थेंब पडले ते माझ्या डोळ्यातले. तू तशीच गारटली होतीस माझ्या मिठीत. ओल्या सांजवेळी तीच आपली शेवटची सोबत. आता प्रत्येक पावसाळा आणि प्रत्येक ओली सांजवेळ अशीच तुला अर्पण करतो अरू. माधव पत्नीच्या फोटोसमोरून सरकला आणि खिडकीतल्या पावसाला पाहत बसला प्रसन्न मनाने. जणू आरती त्याच्यात सामावली आहे आणि तो तिच्या डोळ्यानेच ती ओली सांजवेळ अनुभवतो आहे. कथा कशी वाटली नक्की कळवा. नमस्कार.